ये कौन सा जंगल है? जंगल फॉरेस्ट फॉरेस्ट फॉरेस्ट. चला आशीर्वाद दिला. अयो मलाच वय काय नका महत्व आहे, देवाला महत्व आहे तेवढं. तुम्हाला हेळू मधनं मी खरंच धावण्याचा प्रयत्न करतो. नमस्ते. आणि आलो पोचलो. बघितलं ना लाईव्ह आहे होय. ह्याच्यात काय खोट आहे का? छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे तिथं. मंदिर थोडं देहात गेलंय. खास मासाठी ढोबळी मिरची फ्राय. हा चपात्या. गाडी चालवून सगळे मोकळे कर रे. सगळे शिरा मोकळे कर चालले. पाची पक्वान आल्या. सगळ्यांना जेवण वाढायचं चाललंय एकदम मस्त. मध्ये बाकीचे जेवणार आहेत अजून. जेवते कांदा बी आहे. हा गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. आज कुठं? आजच्या व्हिडिओ मधला प्रवास. काल तर तुम्हाला सांगितलंच होतं की श्रीशैलम. आज मुक्काम थांबलो. थोडे जातोय दुपारपर्यंत पोहोचला असा अंदाज आहे. तिथं आपलं एक दोस्त बी आहे, बोलणं झालंय. आज त्यांच्या घरी मुक्कामी जाणार आहे. आणि रात्री ज्या ठिकाणी थांबलो होतो ती ही लॉजिंग अख्ख्या गावात एवढं एकच लॉजिंग होतं. मंदिरात बी झोपू शकत होतो पण पाऊस वारा लाईट नव्हतं. मग म्हणलं जाऊ दे, इथं झोपलो एकदम मस्त मध्ये मित्रांनो. तर हे बी व्हिडिओला लाईक करा, विसरू नका. प्रवास आणि श्रीशैलम तिथं काय काय घडतंय ती संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये बघायला गावल. असं नाही, चला. साडे 10 वाजून गेले. थोडंसं पुढं आलोय. इकडल्या हॉटेल ही एक ठेला होता. म्हणलं थोडा नाश्ता करावं, काहीतरी खायचं लागेल ना, रोज खावं लागतं. डोसा आहे? डोसा दे. टोकन काय आहे? अंदर टोकन आहे 30 रुपये. 30 डोसा 30 रुपये. त्यांनी 60 रुपयात एवढं दिलंय. भजी बिहेर प्लेन डोसा झाला एकदम नाश्ता मस्त. किधर जाता? अभी जाता श्रीशैलम. काय को? अरे भगवान को. तिरुपति. हाँ तिरुपति. तिरुपति अच्छा है. हाँ गाड़ी अच्छा है. अच्छा है. हाँ अच्छा है गाड़ी. गाड़ी अच्छी है. माइलेज वाला है. ओ इंस्टा आईडी है. हाँ इंस्टा आईडी. हाँ इंस्टा यूट्यूब. जंगल लागले. लय मोठं जंगल आहे. ये कौन सा जंगल है? जंगल फॉरेस्ट. फॉरेस्ट फॉरेस्ट. श्रीशैलम. श्रीशैलम कितना दूर आहे? और 20 किलोमीटर. 20 किलोमीटर. मित्रांनो काय झालं, त्यांनी पैसे देत होतो पण त्यांनी काही घेतलं नाही. चला चला आशीर्वाद दिला. अयो मलाच वय काय नका. बरं मलाच दिलं. बघा बघा हक्का. अरे रे रे मैं पर्स में अपने रखेंगे. खाने का हो भैया. खाने को बरं बरं खाने को. खाने का दो, मेरे पास खाना है. नहीं खाना खाया खाओ. खाया. चलो आराम से जाओ भैया. चलो ओके ओके ओके. वेलकम टू श्रीशैलम. सुरुवातीला एंट्री तर मस्त आहे. टायगर इकडे नाही दिसते. गर्दी सुद्धा आहे इथं. आपल्याला जायचंय कुठं. त्या आधी दोस्त मंडळी त्यांना फोन करावं लागेल इथं कुठं जाणार. दोस्त आहे इथं ह्याचं सांगली नाही नातेपुतेच आहे इथं. त्यांचं इथं काम चाललंय. त्यांना सांगितले कोणी इथं पिंडीपाशी. आलोच म्हणलं थांबा इथंच 2च मिनिटात आलो. ही श्रीशैलम म्हणजे इथली ही पिंड बनवली. नंदीचं बी तोंड. मंदिर ह्या साईडला आहे, दिसत नाही. खाली जावं लागेल. इथं आता प्रत्येक देवाच्या ठिकाणी गेलं की असं सुसभ म्हणजे असं बनवलेलं असतंच ना. 12 ज्योतिर्लिंग यात्रा 4 धाम. हो का ह्यांची बी गुजरातवरनं गाडी आली बघा. ती गाडी कुठून आली? राजस्थान. ही राजस्थान, ही गुजरात आणि महाराष्ट्र म्हणजे लोक के कर्नाटक. ही कर्नाटकची म्हणजे कुठून कुठून लोक येतात बघा. महत्व आहे, देवाला महत्व आहे तेवढं. तुम्हाला हेळूमधनं मी खरंच धावण्याचा प्रयत्न करतो.
नमस्ते सापडले की हा चला इकडे जायचं वर हा इथून खाली जवळ इथं मधून गर्दी असते बरं ठीक आहे ठीक आहे बांधकाम पेंटिंग पेंटिंग कॉलेज पेंटिंग तुम्हाला सगळ्यात बांधायला बरं दोस्त आमचं कसं जसं आहे तसं नाही का ते माझ्या बायकोला आवडतं होय ना हा. मग तुम्ही फॅमिली घेऊनच इथं राहिला माझी फॅमिली हैदराबाद हैदराबादला मी इथं येतो 8 दिवसांनी. हा म्हणजे राहिला स्थायिक हैदराबादला झाला हैदराबादला. तिकडे बी काम असतील मग हा तिकडे काम चालू आहे त्यासाठी तर येणं जाणं करावं लागतं. होय हा. बघा मी 1995 म्हणजे किती दिवसाचा काळ आहे ती हा तेव्हापासून हैदराबादला तेव्हा मला 22 रुपये आहे बघा मग तुम्ही हैदराबादला आला ते इकडे जाता हा इकडे मला तेलगू वगैरे सगळे जमती माझं राशन कार्ड आधार कार्ड सगळं आणि इकडे बी काम चालते ते म्हणायचं तेलगू प्युअर तेलगू आहे ती. होय प्युअर प्युअर हे तेलगुवाली मध्ये महाराष्ट्राचं नाही तो इथलं ही रूम बाजली आहे ना ही आपलीच रूम आहे होय का ही आपलीच रूम आहे बर आणि पोरात चाललंय जेवण बिवण. हा काय- पोरांचं हे काय चाललं जेवण गॅस काय हा त्याला काय गॅस हे सगळं ओकेच एवढा ही निजामाबादचा पट्ट्या होय बर निजामाबाद आणि तो हा उदगीर. उदगीर बर हा. मी आलो की तिकडून तेव्हा ते जाऊ उदगीरचं आहे उदगीर हा, तेव्हा ही UP. M55 युपी हा, आणि अजून दोन गडे. असं बघ काय room. येतील की ही आपली साईड हा हा बरं दिवस जाईल अजून हा अजून 1-2 महिने जाईल हा आणि ही कम्प्लीट साईड तेव्हा ही साईडला आहे दिसते ना ही कम्प्लीट झालेली साईड आहे हा बघा आणि ही जी आहे कुठली हवा ही आपली माणसं आहे तेव्हा विशाल भाई हा, असं द्या हा युपी झाला सकाळी उतरला युपीचा हा युपी यूपी मध्ये कुठे गोरखपूर गोरखपूर मैं गया था गोरखपूर आनंदनगर जॅक्सन आनंदनगर आणि हे बिल्डिंग मध्ये 200 रूम आहेत असं कलर कलर हे करायचं हैदराबाद हे सिरशालम भद्राचलम तिरुपती बालाजी मला रूमला पैसे लागत नाहीत होय ना तिथं लगेच सगळं मिळतं सगळं ओळखीत म्हणजे हे यात संस्था आहे ना ट्रस्ट आहे ना बरोबर ते सगळे कामं मीच करतो आता आपण वरती जाऊ जेवायला बरं जाऊ निवांत कॅन्टीन आहे तिकडे जाऊ निवांत नाही काय तसं मस्त साईड बी चालले तर शांत वातावरण आहे इथं बरं का शांत आहे सगळं शांत आहे एकदम गावाल्यासारखं बघा आपली महाराष्ट्रातली माणसं नातेपुते मधलं गाव कुठलं आलं मैदवाडी लोंढे मैदवाडी लोंढे मैदवाडी तिथून येऊन हैदराबाद इथं श्रीशैलम त्या ठिकाणी कोंट्रेगा 7-8 10-15 पोरं कामाला हिथं वेगळी तिकडे वेगळीच होय पूर्ण 80-90 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट आहे होय बघा म्हणजे आपली माणसं इकडं आणि ती व्हिडिओ बघतात आणि त्यांनी हैदराबादला होते खास माझ्यासाठी इकडं आलं काल आलो तू काल आलं म्हणलं तुम्हाला परवाच मी फोन केला ते गाडीवरचा नंबर बघून म्हणलं तुम्ही मला 1-2 दिवसात येतं म्हणलं मी काल सकाळी नाही दुपारी फोन केला हो हो असं झाला मॅटर हैदराबादहून येते याला मला 6 तास लागतात 6 तास लागतात हा, बस 200 किलोमीटर असं नाही 215 किलोमीटर हा बघा 215 किलोमीटर आहे हाय आणि मस्त वाटतंय जरा म्हणजे श्रीशैलम मला वाटलं नव्हतं म्हणजे असं ठिकाणी असेल पण पहाडीत येतंय डोंगरात आणि यायला आणि जायला तुम्ही एका रोड नाही आला आणि जायला एक हैदराबादला 2च रोड आहेत तिथं पुढे जायला रोड नाही तुम्हाला होय ना फक्त 2च रोड दोनच एक तर हैदराबाद आणि मी आलेलो इकडून इकडे विजयवाडा साईडने का आणि हैदराबादवर हा 2च रोड आहेत विजयवाडा फक्त हिथं यायला 2च रोड दोन आणि त्याला पण गेट बंद होती तुम्ही बघितलं असेल फॉरेस्ट हो, हो. झाल्यानंतर gate. हो त्या ती साईडला होती आणि त्या साईडला संध्याकाळी 9 वाजता बंद होती सकाळी 6ला चालू होती हा म्हणजे ही ना जंगल आहे आणि फॉरेस्ट आहे पूर्ण फॉरेस्ट जनावर रोडला फिरतात त्याच्यामुळे ते 9 वाजता बंद करतात gate. संध्याकाळी बंद करतात बरोबर करमतंय का इकडे कसं वयच लागले आता सवय लागली आता असं नाही मदत करायला म्हणजे आता दुपारची टायमिंग सुट्टी झाली सुट्टी तुम्ही आला बरोबर असं झालं होय बर ओके बर कपडे बिपडे बदलली आणि जरा फिरून येतो थोडंसं त्यांच्या गाडीवर एकदम मस्त मध्ये ते शर्ट जरा जास्तच मारायला होता हे सकाळी नेमके धुलेली जमलं तुझं नावच सांगितलं नाही मी. शिवाजी मोहिते शिवाजी मोहिते हा शिवाजी सदाशिव मोहिते देणार इकडे आहे ना का? हा जाईल आम्ही निवांत मंदिरात नाही काय. हा. दर्शन होणार की इथं व्यवस्थित? 100% होणार. पण कसं आहे माहिती आहे का तिथं 2 प्रकार म्हणजे स्पर्श दर्शन म्हणून एक असते नाही का बरं त्याचं तिकीट काढावं लागतं पण ते आता मिळते का नाही ते माहित नाही का लांबनं जरी झालं आपलं मग दर्शन झालं दर्शन होते बारा जाऊन होते हा मग काय फार पिंडी जवळ नाही का जाऊन हा हा पण मोबाईलचा ट्रस्ट ट्रस्टचे जेवण आहे काय म्हणजे वेगळं आलं बरं बरं पब्लिकला तिकडून असते जागा
असं आहे का हा हा बर आता आधी जेवण करायचं ठरलंय हा बरं ठीक आहे आपलं मग हे केशात ठेवतो त्याला जेवण झालं एकदम मस्त मध्ये झालं जेवण खट हा हा घरी संध्याकाळपर्यंत आता बिन काय झालं आता 8-9-10 वाजेपर्यंत तिथं आतमध्ये काय घेतलं नाही नको वाटलं काय होय चला ओके दिसतंय की पण हे समोरनच काय घरी ते पाण्याला वर उडतं पण आता ह्या वर्षात पाऊसच चालू झाला नाही झेलम हे टोटल जंगलात आहे हाय का नाही कोणी कुठे आलं तर 60-70 किलोमीटर यावं लागतं 70 किलोमीटर मध्येच आहे आता तुम्हाला यायला किती किलोमीटर लागतं बरंच लागलं 50-60 असेल हैदराबादवरून येताना 45 किलोमीटर 85 डायरेक्ट जंगल तुम्ही आला रोड वेगळा आहे टू व्हीलरवर जाता का हो नाही बस आहे हा बस रम्मावर आलोय त्यांचं जिथं पेंटिंगचं काम चाललंय हो का कशी काय रंगावली बिल्डिंग पडेली बघा कशी दिसते ही कशी दिसते अशी कामं चालते ती मला एक प्लेट बी दावतो कसा आहे होय एखादा प्लेट बघू अजून लोक राहिला म्हणजे हिथं हे बी चालू आहे भाड्याने 800 रुपये महिन्यावर दिवसाला म्हणजे हे बी बाहेरनीच होय 24 तास एका रूमला भाडं होय येतात लोक म्हणायचे लय फुल असतं म्हणजे ही तर तेवढी मागणीच असेल म्हणून तो बनवते ती ना मागे नसताना कोण कशाला बनवलं आता हे मंदिरातर्फे चालली बिल्डिंग नाही ट्रस्ट आहे ट्रस्ट हा ते सॉरी ट्रस्ट म्हणजे प्रायव्हेट माणसाचं ट्रस्ट ट्रस्ट आहे म्हणजे तुम्हाला नाही का म्हणलं रेडी लोकांचं हा 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 असं प्रत्येक लोकांचं वेगळं वेगळं आहे बरोबर ओके एक फ्लॅट दावतो तुम्हाला 1800 रुपयात कसं आहे सिस्टीम होय या सिस्टीम इथं एक फॅन फिन लय पॉशमध्ये राहू ह्याच्यात चांगली 10-12 माणसं तरी झोपतील म्हणजे लाईट नाही झालं हा बाथरूम गरम पाणी फॅमिली 1-2 असल्या तरी टेन्शन नाही म्हणजे त्या हिशोबाने हाय असं हाय मित्रांनो हे सगळं कलरची कामं तुम्ही केले सगळं कलर ही पॉलिश हां ही पण पॉलिश आहे होय ना बेडला बेड सगळं आपणच केलं सगळं टीप आहे वगैरे मस्त केलं नाही काय अडचण असं नाही मित्रांनो लावा नाही मित्रांना म्हणतो की वाचा हे काय लिहिलंय वाचा मला सांगा कमेंट मध्ये सांग काय लिहिलंय काय लिहिलंय इकडं चाललंय 1-2 महिना चालेल अजून बर बर बेड फिड चाललंय की काम चालले का काम चाललं आपलं इथं हां हां ही म्हणजे लय मोठी लोक जेवढी येणार पैशावाली त्यांना काय पैसा म्हणजे कचरा आहे ती घेणार 3,000-3,500 देणार हां त्यांना काय 3,500 म्हणजे काहीच नाही पैशावाल्यांना होय अक्क तर अक्क गरज 1 दिवस जाऊ नाही तर 2 दिवस जाऊ 4 फॅमिली आल्या तर चालतंय हा 4 फॅमिली आले तरी आपण कानकोन करतो पण ही त्यांना अंदाज आलाय आमचं काम फायनल आहे कोट बाकी आहे अजून कसं दिसते एकच हे केलंय का एकच केलं अजून आता हे सगळं कचरा काढल्यानंतर फायनल असं नाही 5 माळ आहे हा पहिला फ्लोर झाला आणि एका माळ्यावर किती इथं प्लेट एका माळ्यावर 15 फ्लॅट 15 प्लेट ती छोट आहे हा हे छोटंच डबलचं आता बेडरूम फायनल करायचं राहिलं लय काम आहे तर लय काम आहे तुमची कामं 2 महिन्यात बी संपतील वाटत नाही हे तर मला अजून 1 वर्ष 1.5 वर्षाचं काम आहे तेच की माझा नंबर देतो मला आहे तुमच्याकडे काय हाय कधी माणूस कोणी आपल्याकडे आला ना हा त्याला फक्त मला फोन करावा सैलमलाच नाही तर त्या दिवशी एक जण कुठं मला गेलत आणि ते मला म्हणायची माझी सोय कर शेलम वेगळं आणि श्रीशैलम वेगळं शेलम कुठे आहे माहिती आहे का तमिळनाडूला आहे हा हे श्रीशैलम ही श्रीशैलम आहे हा हिला ही मल्लिकार्जुन म्हणायचं थोडक्यात श्रीशैलम म्हणजे गावाचं नाव आहे ना हा आणि नुसतं शैलम म्हणून आहे कुठं माहिती आहे का ह्याला तमिळनाडूमध्ये कारण इथं मला फोन केला ही शैलम म्हणजे ज्योतिर्लिंग तुम्हाला सांग का हे मल्लिकार्जुन आहे हा मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आता आपलं 9वं या हा लक्षात घ्या असं आहे मला आमचं काम चाललेलं हा हा का काम चालले ती काम काही संपत नाहीत पण लय काम हा आता ह्याला पेंट करायचं हा पुटी पीओपी केली काय ती पीओपी केली तर पुटी भरायची हा पुटीच्या नंतर प्रश्न दाखवतो हा पुटीच्या नंतर काय करायचं दाखवतो हा किती चालू आहे? आलं लक्षात माझ्या काय झालं गुडवर आलं
हो का, अशी इमानदारीने कामं चालतात त्यांची, करते तिथे. ही टार्गेटनुसार असतो, टंगळ मंगळ करून नाही, घासायचं म्हणजे घासायचं. हा नाही काय, लयच मोठा हे बी खोले केले तिथं. काय झालं तिथनं आलो बघून. 50 दिवस झाले घर सोडून मित्रांनो, असा झोपलोच नव्हतो, निवांत झोपलो रूममध्ये. होय एकदम आराम केला आणि मग म्हणलं तुम्हाला हिकडला परिसर थोडासा फिरून जावा. होय एकदम रूम बिम खटाखटमध्ये होती, तुम्हाला दावलीचा आलो आम्ही फिरून. आलो ह्यां मुलगा आहे, नाव काय म्हणलं तुझं इसरून? ओंकार म्हणते. ओंकार आहे. ओंकार मी गाडीवर चाललोय आता थोडं फिरायला मित्रांनो. पप्पांनी बी हिंडावलं बऱ्यापैकी. आता म्हणलं चला येऊ जरा मंदिर फिंदिर बघून. आणि इथं बरंच काय काय आहे इथं, इथलं दावतो तुम्हाला. दर्शनाला सकाळ जायचं ठरलंय. दर्शन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये घडणार आहे, पण आता सध्याला इथला परिसर आणि छोटं गाव आहे पण एकदम मस्त आहे आणि सगळं शांत आहे. श्रीशैल मल्लिकार्जुन त्या ठिकाणचं ही नजारा आहे मित्रांनो. बघतो लोक आले तिथे. इकडे लोक युनियन बँक ही सगळ्या बँक आहेत, SBI बँक ही सगळं आहे. ही तालुका आहे का, गाव आहे का? गाव आहे, तालुका नाही, गाव आहे. रोड वगैरे तिथं जरा स्वच्छता लईच जबरदस्त अशी मला वाटते बरं का, म्हणजे मनापासून. डायरेक्टच बाबा चालायचीच वाचलं. तेच लोक निघाले दर्शन घ्यायला चालले. काय काय बालाजीवन जाऊन आलेत. हा ज्यांनी टक्कल केला ते म्हणायचं जाऊन आले. होय का, टक्कल का? मेन गेट इथून एंट्री ना सकाळ. बर तिथून का? बर इथून एंट्री सकाळ. मंदिर काय इथनं दिसणार नाही, ते आता दाखवलं आतमध्ये जा. हा बरं ठीक आहे. हा शिवाजी महाराजांचं. आणि थांबा, शिवाजी महाराजांचं तिथं मंदिर आहे ना, मंदिर म्हणजे तिथं स्मृती अख्ख्या कर्नाटकमध्ये सगळ्यात मोठं इथंच आहे ना. हा ती अख्ख्या आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात मोठं इथंच आहे. काय लिहिलंय वाचा बरं. तुला येतं का वाचता इथलं? नाही का? नाही उंदेच्याला एवढं धावता येणार नाही म्हणून आताच धावतो या बरं का. पण इथं सुंदरता ठेवली बरं का. मल्लिकार्जुनचं मंदिर हे खरंच मनापासून शहरात आहे ना, सुंदरता इतकी भारी आहे ना मित्रांनो, लय भारी. इकडून बी गेट आहे ती की. हा एक नाशिकचं दोस्त होतं, त्यांनी मला इथली माहिती दिली. ती म्हणले होते गेला तर तिथं नक्की जा. कुठं? शिवाजी महाराजांचं इथं स्मृती स्थळ आहे आणि इंग्लिशमध्ये बी हो का इथं लिहिलं आहे. इथं मोबाईल अलाउड आहे असं मला वाटतं, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. इथं म्हणजे आंध्रामध्ये शिवाजी महाराजांचा वारसा बघा, आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो लक्षात घ्या. आणि ही तुम्हाला आजच बघाय गावलं, उद्या काय इथं येणं शक्य नाही. होय डबल उद्या नाही. हां इथला परिसर सगळं असं आहे छान. छत्रपती शिवरायांचं आज दर्शन घ्या. आणि आंध्रमध्ये वा छान काय बनवलंय. ओ नजारा शपथच बघा.
म्हणजे ह्याचा इतिहास कमेंट करून तुम्ही सांगा. मला सांगितलं होतं पण माझ्या थोडं देहातलं गेलं आहे. पण ठीक आहे, इथं जा म्हणले होते नक्कीच माझे नाशिकचे मित्र आणि मी आलो आहे. बघा काय मूर्ती बनवली असं लिहिलं आहे. त्यांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथंही सगळं अशा पद्धतीने कोरलेलं आहे. कुठून काय केलं जहाजा बघा, म्हणजे जे आहे ते आहे. मध्ये बी लिहिलं हिंदी भाषा, कुठं बोर्डावर सुद्धा दिसणार नाही, पण हिथं आहे. हिथं आतमध्ये त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कुठं काय केलं तुम्ही बघू शकता. ही बघा काय कळलं नाही, पण हिथं ही असं आहे. सगळं असं बनवलं एकदम मस्त आहे. खरंच छान आहे. ती सोंड कापलेली दावलं. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी शॉर्टकटमध्ये फास्ट तुम्हाला पण माई 16 बालाजी शिवाजी महाराज भगवान तिरुपती बालाजी दर्शन किए महाराज. श्री शैलम स्थिती मल्लिकार्जुन 12 ज्योतिर्लिंग में एक है. 24 मार्च 1677 को शिवाजी महाराज. हे तर वाचा स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे 1677ला शिवाजी महाराज श्री शैलेश पहुंचे यहाँ. उन्होंने भगवान मल्लिकार्जुन के दर्शन किए. महाराज कृष्णा नदी के किनारे पर स्थित इस मंदिर का 1 अप्रैल 1970 तक रहे. असं ही अशा पद्धतीनेच आतमध्ये पिंड असणार. तिथं काही कॅमेरा अलाउड नाही, पण ठीक आहे. ओके. काय झालं आतमध्ये म्हणले फक्त बोलू नका म्हणून जास्त काय मी बोललो नाही. छत्रपती संभाजी राजे त्यांची तिथे मूर्ती होती. बर जाऊ चला. काय यांचं दाखवू असं एवढं होते गाडी तिथे समोर गोशाला आहे. आता अंधार पडायला लागले. बऱ्याच गाय येत्या बरं का. गायींना पाणी दावतात. टोटल 800 गाय आहेत. 800 गाय आहेत ना. त्याच्यामुळेच इकडे गाय रोडवर ह्याच्यावर कुठं दिसल्या नाही ते अजिबात. नाही तर बाकीकडे मला आहे ना, मी एवढा हिंडलो उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी तर इतक्या जी गाय दिसल्या ना मित्रांनो एकदम असं. आणि ही पूर्ण आहे ना ह्या साईडचं हिकडलं ही एवढंच गाव. आता तुम्हाला ह्यात मोठं दिसेल पण छोटंसं तसं मोठं आहे. आणि कडनी सगळी डोंगर. आता आपण कुठं आलो ओंकार? रुद्रा पार्क. हे तर रुद्राक्षाची झाड आहे ती. आणि ती समोर आहे ना परत छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे. तिथं मंदिर लक्षात घ्या. छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या कळसाचं तुम्ही दर्शन घ्याच. बघा आता दिसायला लागले व्यवस्थित. आणि त्याच्या समोरच इथं रुद्राक्ष पार्क आहे. गार्डन दिल गार्डन हो गया. असं कमी होय राव. पण त्याला आता रुद्राक्ष नाही तर येऊन गेलं. होय ना. 3 मुखी रुद्राक्ष पण इकडं आपल्या केवी का बारामतीचं तिथं रुद्राक्ष झाड बाहेर एंट्रीलाच गेटला लावलेली ती. हो तिथं मोर बैलगाडी ही म्हणजे ही परंपरा आपली वाघ होय सगळं जपण्याचा प्रयत्न केला आहे. इकडे बी लोक येते ती त्यांना बी थोडं फिरायला. पडायला साईडला डॅम आहे. डॅम मग अशी बघायला गावला नव्हता बरं का व्यवस्थित कसं आहे काय. आणि पातालगंगा ते हेच खाली आहे का नाही. हेतून खालीच पातालगंगा म्हणजे एक पाणी हे गंगेचं पाणी ते नाही पण नाव दिलंय. ठीक आहे डॅम आहे श्रीशैलम डॅम आहे. हिथं आता पाऊस नाही हो अजून. नाही तर हिथं आता अंधार पडायला लागला. आणि पडेल ही गाव आहे आणि इथला ही नजारा आहे. पडेल ही गाव आहे. आता अंधार पडायला लागलाय. ठीक आहे बघतो लोक येते दिदी. चला जाता हिथून आता हो येताना आलो होतो जाऊन होतं सकाळ. आता अंधार पडला. चला अंधाराचा आता नजारा बघा. आलो फिरून
एकदम मस्त मध्ये आलो तिकडं एकदम मस्त. आणि ही आपल्या थांबा आता स्वयंपाक एक मिनिट. काय चाललंय स्वयंपाक? चपात्या. अयो बघा जेवायला काय. यो डोबे मिरची, आवडती मिरची आपल्या इकडलं खाया. आज इकडलं पण बघा चपात्या मस्त मध्ये होय. बघा कसं आहे, असं असतं मित्रांनो. इकडं काय, इकडं भाजी रेडी, दाल भात रेडी, भेंडी ताक म्हणजे बादल्यातनी बनवून ठेवलंय सगळं पातेल्यातनं टाकून मस्त मध्ये. आणि इकडं चपात्या चालल्या. शिमला मिरची हा सांगितली, डुबळी मिरची. हा या जेवायचं आता. जेवताना बाकीचं बघू. ओके चाललंय होय. चलू दे. झालं इथं आलेत आमचे पाहुणे. आम्ही उदगीरचे MH55. हा इथं सिलसिलेमध्ये काम चालू आहे या साईडचं. धावलं की दुपारी. हा मस्त दर्शन झाले, काय नाही, मस्त आलेत पाहुणे आपले. आता पाहुण्याची सेवा करतोय आम्ही. आज काय आहे जेवायला बेत? आज जेवायला बेत चपाती, भेंडीची भाजी, बर आणि भात, ओके. आणि पेला ताक. आईला मी म्हणलं दुसरं काही भेटतंय का काय इकडे? वंडी ताक थंडगार एकदम. हा इकडे ताक. डेली संतरामचं जेवण राहते, डेली ताक. संतराम नाही. जी चालली आता एकदम मस्त मध्ये. खास मासाठी डुबळी मिरची फ्राय. हा चपात्या शेंगदाणा कुट्ट्यात. बघा मित्रांनो कसं आहे. हा असं असतंय खोबरं होय. बर मसाला बर. निजामाबादचे वस्ताद आहेत. निजामाबाद. निजामाबाद पाटील आहे, निजामाबाद. व्यंकट पाटील. ओके गणपत पाटील. विठ्ठल पाटील. आणि तुम्ही? मी बिरादा उदगीर. MH55. हा MH55 नाच करायचं नाही. ही शेंगदाणा कुटायचं काम चालू मस्त होय. हा एक नंबर चाललाय स्वयंपाक. हा चपात्या बाजू लागला मगाशी. हा एकदम खट मध्ये सगळी बारी बारीवर काम करते ती, त्याच्यामुळे मस्त वाटतं. कुटुंब बरोबर. कुटुंब हे एक कुटुंब आहे मित्र, खरंच कुटुंब आणि आहे. हे आमच्या मोहिते शेठ शिवाजीराव पाटलाचा मुलगा आहे. हा ओम मोहिते. हा ओंकार नाद करायचं. ओंकार ओम नम शिवाय होय. असू दे. आणि बाहेरला नजारा दावत तुम्हाला नाही. आता दावलं दिवसा दावलं. एक मिनिट आणखी यायचे मटेरियल यायचे. झालं बस. पाची पक्वान आल्या सगळ्यांना जेवण वाढायचं चाललंय एकदम मस्त मध्ये. बाकीचे जेवणार आहेत अजून, जेवते. कांदा बी आहे. हा नाद करायचा नाही. असं जेवायला बघा. कुठं श्रीशैलम बसा की तुम्ही. पाटील तुम्हीच राहताय. घ्यावं बघा. आणि पोत्यानेच इथं आट आहे. हा कमी नाही होय. किती बी खा, किती बी खा. सगळ्यात महत्वाचं एकदम मस्त वाटलं. आजच कुठं मी खाऊन बघितलं आपल्या इथल्या जेवायला वाटलं मला खरंच मस्त छान. चला जेवू आणि मग बोलू. ओके जेवण झालं. दोस्त काय ऐका नाहीच म्हणला. तुम्ही गाडी चालवून थकलाच चाल, दमलाच चाल होय. होय मालिश करून घ्या म्हणलं, म्हणून मालिक चाल म्हणलं आता आपले दादा इथं, दादाची मालिश करावं. हा लय लांब फिरून आले. अयो सगळं पाय दाबून घेतलं, बोट दाबली. दोन हात ठेवायचं काय, आता तिकडे वाढायचं, आता इकडे. हो असं एका साईडला नाही रे. गुड नाईट. झोपा आता. भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.